प्रश्नचिन्हमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संगीता मराठे आहेत आपल्याबरोबर. मॅडम, एक गोष्ट मला विचारायची जी आपण मगाशी बोलता बोलता अर्धवट राहिली ती म्हणजे टेलिव्हिजनवरती ज्या मालिका असतात, विशेषतः ज्या कौटुंबिक मालिका असतात, तर अनेक लोक आपण बघतो त्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह होत असतात. तिथे कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालं तर लोकांना रडू येतं आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर या सगळ्याचं सुद्धा माणसांवर ताणतणाव यायला मदत होते या सगळ्याची पण? नक्कीच. मनामध्ये आपण जर मनाची आंदोलन जर बघितली तर बेसिकली निगेटिव्हिटी ही कुठेतरी जी असते ती फीड होत असते. पहिलेच मनामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असते की हे असं घडतं तसं घडतं. आज जर आपण घरी असेल तर प्रत्येक आईवडिलांना प्रश्न असतात, माझा मुलगा पुढे माझी काळजी घेईल का, आणि हे प्रश्न असतात. अवताभोवतं जग बघतो आपण, पेपर उघडून बघतो, त्यावेळेलाही बहुतेक सगळ्या न्यूज तुम्ही ज्या पाहत असता त्या चांगल्या मला नाही वाटत 5% तरी असतील की खरोखर आजच्या जगामध्ये इतकं सुंदर काम एनजीओज करतायत, आम्ही करतो आहोत, पण त्याचं कितपत प्रक्षेपण होत असतं. सगळा भडीमार जो असतो ती निगेटिव्हवरती आधारित असतो. आणि हे कुठेतरी फिडिंग तुमच्याकडे स्वतःची काही बीजे असतात, त्याच्यानंतर हे सतत तुम्ही जेव्हा पाहता, आणि कौटुंबिक मालिका म्हणजे वर्षानुवर्ष चालणाऱ्या सिरियल असतात, मग त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये त्यांचं साऊंड, तुम्ही जर फार बारकाईने बघितलं त्याचं साऊंड आणि त्याचं चिडचिड, त्याचे आवाज, हे तुम्ही अक्षरशः आतमध्ये ग्राह्य करत असता. एक साधं उदाहरण देते. त्यावेळेला तुम्ही चूल पेटवता. चूल पेटवल्यानंतर ऑलरेडी एक काही आग आहे, त्या आगीमध्ये आणखीन एक खोलीत त्याच्यामध्ये जर घातलं तर त्याचा आवाज येत नाहीये. पण तुम्ही म्हटलं शांत बसा तर अजिबात जमत नाहीये ते. आपण 3-3 तास बसून पिक्चर बघत असतो त्यावेळेला काही होत नाही, पण 5 मिनिटं शांत बसायचं म्हटलं तर अजिबात जमत नाहीये आपल्याला. म्हणजेच आगीमध्ये थोडंसं शिडकावा जर टाकायचा प्रयत्न केला पाण्याचा तर चर्रकन आवाज होतो. म्हणजे मनामध्ये जे काही आंदोलनं जी ऑलरेडी निगेटिव्ह फिट झालेली असतात त्याच्यामध्ये जर पुन्हा ते आणखी निगेटिव्ह वाढत गेलं तर ती परत एवढीच आग भडकते, आणि त्याचे परिणाम हे काही तुम्ही सबकॉन्शियस लेवल तुमच्या अंतर्मनामध्ये एवढे घडत असतात त्याच्यात तुम्हाला काहीही हे नाही. रात्री 11 वाजेपर्यंत सिरियल असतात आणि त्यानंतर त्याच डोक्यामध्ये घुळून आपण झोपतो आहोत. आपल्या मनावरती काय परिणाम होत असतील जर तुम्ही एकदा बसून फक्त 10 मिनिटं स्वस्थ शांत बसा, तुम्हाला कळायला सुरुवात होईल. खरंय. आणि अतिशय हार्मफुल आहे त्या. तुम्ही जर लाईट सिरियल्स बघा, तुम्ही डान्सचे प्रोग्राम, हे सगळ्या ज्या छान छान गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहिलात तर मला नाही वाटत तेवढा त्रास होईल. पण नक्कीच. आणि आपण जेव्हा बघतो मुलं बघत असतात, मुलं बघत असल्यानंतर मग ते त्यांनाही सगळ्या कुटुंबाला त्याचा त्रास होतो. पुढचा फोन घेऊयात. साईनाथ यांचा फोन येतोय आपल्याला. नमस्कार साईनाथ, बोला. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून मॅडम. मी जेव्हा आता एक्झामचं पिरियड आहे खरं तर, जर तेव्हा एक्झाम करताना एकदम म्हणजे अभ्यास होत नाही मॅडम बरोबर, आणि ताण एवढं येतं, आणि एक्झाम मध्ये सुद्धा जेव्हा जाता आपण मग एकदम हाताला घामते येते एकदम, म्हणजे पेन बसत नाही हातामध्ये, आणि ताण एवढं ते पूर्ण विसरल्यासारखं होते. तर नेमकं काय करावं मॅडम याच्यावर? लक्षात आलं तुमचा प्रश्न. एक्झामचं भय. आता मला वाटतं हा सगळा अतिशय महत्वाचा प्रश्न होत चाललाय की परीक्षांचं काय. आपण कुठेतरी एक विधान करून ठेवलेलं असतं, किंबहुना लहानपणापासून एक कानावरती पडत असतं, परीक्षा जर तू पास झाला नाहीच तर आमचं नाक कापलं जाईल. म्हणजे हा एक व्यक्तिगत इश्यू नसून हा सामाजिक इश्यू करून ठेवला आहे. प्रत्येक पॅरेंट म्हणा किंवा शिक्षकांनी म्हणा किंवा संपूर्ण सामाजिक स्तरावरती तो नाक हा विषय झालाय. तो मुलगा किंवा मुलगी ते त्या काय आंदोलनातून जात असेल भगवान जाणो. तर आणि हे नाही घडलं तर अक्षरशः आपल्या आयुष्याचा अंत, हे कुठेतरी स्टेटमेंट आहे. हे कुठेतरी विधान आपण आपल्याशीच आपण बोलत असतो, आपण करत असतो. तर परीक्षा म्हणजे काही शेवट नव्हे. सचिन तेंडुलकरन ही 10वी झालेत आणि त्यांनी जे काही आज केलंय ते जग कोणाला सांगायची गरज नाही. प्रत्येकाचे गुण असतात, सुप्त गुण असतात, त्यांना वाव द्यायला सुरुवात केली तर एक्झामचं टेन्शन एवढं राहणार नाहीये. सतत तुम्ही अभ्यास करत राहिल्यानंतर मग काय व्हायचं. तर अभ्यास करता करता पुन्हा तुमचे खेळ आहेत, तुमच्या आवडीनिवडी आहेत, त्या जोपासा. अतिशय महत्वाचं लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन, अगदी डावा आणि उजवा तुमचा मेंदू जो आहे, राईट हा क्रिएटिव्ह आहे, लेफ्ट हा लॉजिकल आहे, जो मॅथमॅटिक्स, लँग्वेजेस ह्या गोष्टींसाठी वापरला जातो.
तुम्ही सतत तुमच्या डाव्या मेंदूचा जर वापर करत गेलात तर तुमचा जो क्रिएटिव्ह जो आर्टकडे वळणारा तुमचा जो राईट ब्रेन आहे त्याची पातळी नेहमी सुप्त राहते आणि मग एकाच ब्रेनला आपण सतत प्रेशर देत गेल्यामुळं त्याचे परिणाम आणखीन ताणतणावामध्ये आणि त्याचा तुमच्या पुढच्या भविष्यावरती होत असतो. आणि मला वाटतं मगाशी पण जो तुम्ही उल्लेख केलात अपेक्षांचा, तर स्वतःकडूनही कदाचित आपल्या अनेकदा जास्त अपेक्षा असतात आणि आपण हे कुठेतरी मान्य करायला कचरतो की आपली तेवढी पात्रता नाही किंवा आपली तेवढी पात्रता नसणं याच्याही कडे पुन्हा निगेटिव्ह अर्थानेच बघितलं जातं की मी 85% जर नसीन तर मी नाही हे कुठेतरी कबूल केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे स्वतःशी सुद्धा. ही एक मनोधारणा झाली. मला वाटत नाही की जर आपण खेळीमेळीने अभ्यास केला ना तर आम्ही एक तंत्र वापरतो, मी स्वतःही वापरते, आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीतही वापरतो किंवा मुलांचे कॅम्प्स गेले तर त्यांनाही मी सांगत असते की अभ्यास करण्याचं पण एक तंत्र आहे, तेही शिकून घ्या. एक माइंड मॅपिंग म्हणून एक आहे की एक आपला जो मेंदू आहे हे एक कपाटासारखं आहे. कपाटामध्ये आपण सगळ्याच गोष्टी जर कोंबून ठेवायच्या म्हटल्या तर सापडतील का तुम्हाला? बरोबर. तुम्ही इकडून वाचत गेलात तिकडून वाचत गेलात आणि जेव्हा परीक्षेला गेलात तर त्या बिचाऱ्या ब्रेनला देखील प्रश्न आल्यानंतर मी कुठल्या कपाटातून शोधू हाही प्रश्न त्याला स्वतःचा आहे. तर तो कॅपॅसिटीचा नाही, कॅपॅसिटी सगळ्यांना खूप चांगली असते, पण आपण जी इन्फॉर्मेशन जो आपण अभ्यास करतो तो कसा स्टोअर करावा हे जर व्यवस्थित जर समजलं तर ते शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं त्या शिक्षण आताचं जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांना इन्क्लूड करून घेतला गेला की माइंड मॅपिंग कसं करावं तर फार अतिशय सुरेख होईल. अगदी नियमावली असते, तुमची सनावळी असते, तीही मॅग्निफाय करून त्याला एका व्हिज्युअलाइज करून तुम्ही त्याचं क्रिएटिव्ह त्याच्यामध्ये रूपांतर केलं ते अगदी आरामात राहतं. तुम्हाला रात्री झोपेतून जरी उठवलं आणि तुम्ही ती धाड 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 बोलू शकता, हे टेक्निक आहे, हे समजून घ्या. अभ्यासात नुसतं अभ्यास आणि नुसतं मार्क मिळवण्यासाठी करण्यापेक्षा एक एन्जॉयमेंट म्हणून करा. नक्कीच. पुढचा फोन घेऊयात आपण. अर्पिता यांचा फोन आलेला आहे आपल्याला. नमस्कार अर्पिता, बोला. हॅलो. हा मॅडम, संगीता मॅडम नमस्कार. नमस्कार. हॅलो. बोला बोला. नमस्कार संगीता मॅडम. नमस्कार. नमस्कार प्रीती, बोला. हा, मला असं विचारायचं होतं की जे कौटुंबिक ताणतणावाच्या नैराश्यातून जेव्हा माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्रचंड तणावाखाली असतो. आपल्याला माहितच असतं की शाळेतली मुलं कमी मार्क्स मिळाले किंवा घरच्या भीतीमुळे पेपर कधी कठीण गेला तर घरच्या भीतीमुळे आत्महत्येसारखा असा टोकाचा निर्णय घेतात. तर त्यावेळेस आपण त्यांना काही समुपदेशन केलं तर त्याचा काही उपयोग होईल का, आणि ते करायचं असेल तर मग त्याची सुरुवात कशी करायची? म्हणजे मला असं म्हणायचं की आपण शाळा कॉलेजेस मधून करायची की म्हणजे कशा प्रकारे आपण तणावाचं निरसन करू शकू असं मला विचारायचं होतं. धन्यवाद. ह्याची सुरुवात मला वाटतं करेक्टिव्ह पॅरेंटिंग मध्ये व्हायला हवी की मुलांना वाढवणं हे आपण परंपरागत जसं चाललंय तसंच चालू ठेवलेलं आहे. भले आज मला स्वतःला 70%, 80%, 90% मिळालं नसेल, पण माझी अपेक्षा आहे मुलांच्याकडून. ही अपेक्षांचं ओझं आपण दरवेळी टाकत असतो आणि हे टाकताना देखील बघा लालच, हे तू असं केलंस तर तुला मी सायकल आणून देईन, तसं केलं तर हे बार्टर डील झालं. म्हणजे अभ्यास राहिला नाही, एक एन्जॉयमेंट साधन झालेलं नाहीये. तर अगदीच प्रेशर मध्ये येऊन मुलं आत्महत्या करेपर्यंत आपण वाट बघत असतो. हा आपला एक सामाजिक फेल्युअर आहे असं मला अगदी वाटतं. एक समाजसेवेचे आम्ही काम करतो, आपण त्याला पूर्णपणे जबाबदार आहोत. तर ही बदलण्याची अतिशय वेळ आलेली आहे. प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये करेक्टिव्ह पॅरेंटिंग म्हणजे पॅरेंटिंग नव्यानं पुन्हा कसं पाहता येईल त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. अगदी साधी गोष्ट, लहान मूल ज्या वेळेला कप घेऊन जात असतं त्यावेळेला अरे पाडशील, अरे कसं शक्य आहे? आपण ते पाडशील म्हटलं की पाडते ना, तेरवी चांगलं घेऊन चाललंय. अगदी वरती चढायचं म्हटलं अरे नको चढूस, आणि आपण अपेक्षा करत असतो की त्याने जग जिंकावं. माझं स्वतःचं उदाहरण, माझ्या मुलीनं ऍडव्हेंचर स्पोर्ट्स अगदी 3 वर्षाची असतापासून सुरू केलंय. अगदी 8व्या वर्षी 11,000 फूट हिमालयन एक्सपिडिशन्स तिची झाली. आता मी असं म्हटलं असतं तर तिला पडलं लागलं तर काय होईल, तर मग हे झालंच नसतं.
आणि आता अगदी काही ट्युशन्स न करता देखील मुलं अतिशय छान अभ्यास करतात आणि किती मिळवलं तरी मला माहितीये की मला त्यांचं अभ्यासाचं वजन त्यांच्यावर नाहीये. मग जेव्हा वजन असतं त्यावेळेला मुलं स्वतःहून जबाबदारी घेऊन आपली कामं करत असतात. अगदी हे सत्य आहे. तर पालकांनो अगदी कळकळून मी सांगतेय की मुलांना फुलू द्यात, त्यांना बागडू द्यात, त्यांना छंद जोपासू द्यात आणि मग त्याच्याबरोबर खेळीमेळीने अभ्यासही करू द्यात. म्हणजे 80-90 इज नॉट अ बिग डील. मोठा प्रश्न तो नाहीये. तुम्ही कसे करता आहात. पाट्या टाकून अभ्यास करायचा आहे की आनंदाने अभ्यास करायचा आहे हे त्यांच्याकडून तुम्ही करून घ्यायला पाहिजे. एक शाळा कॉलेजेसमध्ये हे करेक्टिव्ह पॅरेंटिंगचे क्लासेस चालले गेले पाहिजेत असं मला अगदी आवर्जून सांगावं. नक्कीच. आणि जे अभ्यासाचं त्या म्हणतात तर 3 इडियट्स आपल्या सगळ्यांनीच पाहिला आणि त्याच्यामधला रॅन्चो ज्या प्रकारे आवडीनं अभ्यास करतो आणि त्याच्यातल्या गमती जमती सुद्धा तो शोधत असतो आणि मग तो पुढे जाऊन कसा यशस्वी होतो ते आपण पाहिलेलंच आहे. तेव्हा तशा प्रकारे अभ्यासाकडे बघावं असं थोडक्यात मॅडमचं म्हणणं आहे. मॅडम आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तेव्हा प्रश्नचिन्हामध्ये आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटणार आहोत येत्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार.